पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि जर आज आपण बघितलं तर जुन्नर परिसरामध्ये वैद्यकीय शिक्षण किंवा अभियांत्रिकीचं शिक्षण उच्च दर्जाचं मिळण्याच्या कोणत्याही सुविधा इथं नाही आहेत। मग अशा वेळेस असे विद्यार्थी पुणे या ठिकाणी राहून आज जवळजवळ महिन्याला 20-30 हजार रुपये त्यांना जो अतिरिक्त खर्च येतो आहे तो जर ही रेल्वे झाली तर तो खर्च निश्चित कमी होईल आणि मुलं दररोज देखील या ठिकाणावरनं पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात जाऊन शिक्षण घेऊ शकतील। दुसरा मुद्दा की पुणे नाशिक जो काही मार्ग आहे त्याच्यामध्ये जो जुन्नर तालुका येतो तो जुन्नर तालुका हा पर्यटनाचा पहिला तालुका हा महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे। परंतु हे पर्यटक येण्यासाठी फक्त आज रोजी बाय ट्रॅव्हल एवढीच सुविधा आहे। पण जर रेल्वे जर झाली तर आंतरराष्ट्रीय ठिकाणावरनं अगदी रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटकांना येणं जाणं सोयीस्कर राहील आणि भीमाशंकर असेल, जुन्नर, शिवनेरी, नाणेघाट यापासून अगदी शिर्डीपर्यंत जे काही पर्यटन स्थळ आहेत त्यांचा देखील विकास होण्याला याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान लाभेल। त्याचप्रमाणे GMRTच्या माध्यमातून या जुन्नरमध्ये कोणत्याही प्रकारची मोठी औद्योगिक वसाहत उभी करता येत नाही, तर कुठंतरी हे जे शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय आहेत त्यांना पाठबळ द्यायचं असेल, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं वाहतुकीची साधनं ही स्ट्रॉंग करणं गरजेचे आहेत आणि त्यामध्ये रेल्वे म्हणजे जहाज प्रवासानंतर रेल्वे ही सुरक्षित आणि अल्प दरात उपलब्ध होणारी सेवा आहे। जर पुणे नाशिक रेल्वे झाली तर निश्चितपणे ही मालवाहतूक स्वस्त होईल आणि या तालुक्यातल्या उद्योगपूरक व्यवसायांना देखील चालना भेटेल। त्यामुळं विरोध अनेक गोष्टींना असू शकतो, परंतु विकासासाठी काही गोष्टी जसं शहराचा विकास झाल्यानं शहराची आर्थिक प्रगती वाढते तसं जुन्नरचा आर्थिक विकास करायचा असेल तर किमान रेल्वे सुविधा ही या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे। त्यामुळं लायन क्लब ऑफ नारायणगाव त्याचप्रमाणे समाजातील विविध संस्था त्यात राजकीय पक्ष असतील, सामाजिक संस्था असतील, हे सर्व लोक 9 तारखेला नारायणगाव परिसरामध्ये एकत्र येऊन ही रेल्वे व्हावी म्हणून शासनाकडं एक आंदोलन करत आहे। आपणही सर्व पत्रकार बांधव, गावातील समस्त ग्रामस्थ त्याचप्रमाणे तालुक्यातील देखील सुज्ञ असे नागरिक माता भगिनी यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बहुसंख्य संख्येनं उपस्थित राहून या आंदोलनामध्ये निश्चितपणे आपली मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे अशी विनंती लायन क्लब ऑफ नारायणगाव यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आपल्याला करत आहोत। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की विकासाची संधी दररोज येत नाही। मागच्या 20 वर्षापासून ज्या सातबाऱ्याच्या भूमी संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे तिथं अगदी एखाद्या शेतकऱ्याला घर बांधायचं असेल तर घर बांधायला सुद्धा परवानगी दिलेली नाही आहे, म्हणजे त्याला 10-20 वर्ष विकासापासून वंचित ठेवलेला आहे। तो माणूस कुठेतरी भाड्याने घर राहून राहतोय आणि आता तुम्ही त्याला सांगताय की त्या जागेतनं रेल्वे जाणार नाही, विकास होणार नाही, तर हे कुठेतरी शासनाचं धोरण चुकतंय। यासाठी सर्व जुन्नरकरांनी एकत्र यायला हवं आणि या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन सहभाग घेऊन निश्चितपणे आंदोलन पुढे न्यायला हवं। आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती का या आंदोलनामध्ये बहुसंख्य संख्येनं उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा जाहीर करावा। धन्यवाद।